भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी20 सामना कोण होणार कोणावर भारी, कशी असेल दोन्ही टीमांची प्लेइंग 11। मित्रांनो, पहिल्या टी20 मध्ये भारताने विजय मिळवला। भारताने 7 विकेट्सनी इंग्लंडचा पराभव केला। इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना 133 धावांवरती भारताने रोखले। यामध्ये वरुण चक्रवर्तीने खूप अप्रतिम गोलंदाजी केली, त्यांनी 3 विकेट्स घेतल्या। अर्शदीप सिंह ही चांगली गोलंदाजी केली। तर टीम इंडियाने इंग्लंडला 133 धावांवरती रोखले होते। नंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने 13 ओव्हरमध्ये हे धावा चेस केल्या। अभिषेक शर्माने ताबडतोब तुफानी 79 धावांची खेळी केली। तर दुसरा टी20 सामना कोण जिंकणार, कोण होणार कोणावर भारी, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, दुसरा टी20 सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे। चेन्नईच्या चेपॉक या मैदानावरती हा सामना खेळवला जाणार आहे। तर त्या स्टेडियमवरती त्या मैदानावर स्पिनर्सला खेळपट्टी अनुकूल आहे। त्या मैदानावर स्पिनर्स चालतात, स्पिनर्स गेम मध्ये येतात, तर स्पिनर्सला ते ग्राउंड सपोर्ट करते। तर दोन्ही टीमांची प्लेइंग 11 कशी असणार आहे हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, इंडियाकडून जी प्लेइंग 11 होती त्यामध्ये कोणताही बदल होताना आपल्याला दिसणार नाही। मोहम्मद शमीला या मॅच मध्ये देखील विश्रांती दिली जाऊ शकते, कारण टीम इंडियामध्ये पहिल्या टी20 सामन्यामध्ये 3 स्पिनर्स खेळवले गेले होते। त्यामध्ये रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल हे 3 स्पिनर्स खेळवले होते। आणि या दुसऱ्या सामन्यात देखील 3 स्पिनर्स आपल्याला पाहायला मिळतील आणि अर्शदीप सिंह देखील चांगली गोलंदाजी केली होती। तर इंडियाची प्लेइंग 11 सेमच असेल असे मला वाटते। तर इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये मागील मॅच मध्ये गस आटकिन्सनच्या जागी इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये ब्रायडन कार्स या खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे। बाकीची टीम सेमच असणार आहे। तर इंडियाकडून ओपनर रोहित, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे इंडियाकडून ओपन करतील। तर वन डाऊनला सूर्यकुमार यादव, 4थ्या क्रमांकावरती तिलक वर्मा, 5व्या क्रमांकावरती हार्दिक पंड्या, 6व्या क्रमांकावरती रिंकू सिंग, 7व्या क्रमांकावरती के नितीश रेड्डी, 8व्या क्रमांकावरती अक्षर पटेल, 9व्या क्रमांकावरती रवी बिश्नोई, 10व्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग आणि 11व्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती अशी असणार आहे इंडियाची प्लेइंग 11। तर इंग्लंडकडून फिलिप सॉल्ट आणि बेन डकेट हे सलामीला येतील। एक बादानंतर जॉस बटलर, 4 नंबरला हरी ब्रूक, 5व्या क्रमांकावरती जेकोब बेथल, 6व्या क्रमांकावरती लिओंग लिव्हिंगस्टोन, 7व्या क्रमांकावरती जेमी ओव्हरटन, 8व्या क्रमांकावरती जोफ्रा आर्चर, 9व्या क्रमांकावरती ब्रायडन कार्स, 10व्या क्रमांकावरती आदिल रशीद आणि 11व्या क्रमांकावरती मार्क वूड अशी असणार आहे इंग्लंडची प्लेइंग 11। तर मित्रांनो, चेन्नईची ग्राउंड ही स्पिनर्सला अनुकूल ग्राउंड आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, इंडिया ही मॅच जिंकून आघाडी घेईल का, इंग्लंड ही मॅच जिंकून इंडियाची बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा क्रिकेट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। थँक्यू।